नमो बुद्धाय. आजकाल एक पोस्ट खूप व्हायरल होते ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीने म्हटलंय की मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाहीये. ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी ती वाचली नसेल आणि जर वाचली असती तर ती जाळली नसती. तर त्यांच्यासाठी काही ज्यांना आजही मनुस्मृती योग्य वाटते त्यांनी आधी त्या ओळी वाचाव्यात जिथे माणूस माणसात विभागला गेला, जिथे जातीच्या नावावर स्वाभिमान तोडला गेला, जिथे काहींना जन्मतःच नीच ठरवलं गेलं, जिथे शिक्षणावर बंदी घातली गेली आणि मंदिराचे दरवाजे कायमचे बंद केले गेले, जिथे स्त्रीला कधी स्वतंत्र मानलं नाही, जिथे तिचं अस्तित्व नेहमी कोणाच्या तरी सावलीत ठेवलं गेलं, जिथे मानवतेपेक्षा नियम मोठे ठरले आणि अन्यायाला परंपरा म्हणून मान दिला गेला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ नाही तर त्या प्रत्येक अन्यायाच्या विचारांना आग लावली. तो राग नव्हता, तो स्वाभिमान होता. तो विरोध नव्हता, तो नव्या भारताचा आरंभ होता. ज्यांना पुस्तकांवर प्रचंड प्रेम होतं, ज्यांनी ज्ञानाला आपली ताकद बनवलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर एक पुस्तक जाळलं तर तो फक्त एक कागद नव्हता, तर तो समाजासाठी घातक विचारांचा अंगार होता. आणि लक्षात ठेवा, आज तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते प्रत्येक हक्क, ते प्रत्येक स्वातंत्र्य तुम्हाला ह्या ज्वालेमुळे मिळत आहे. नमो बुद्धाय. जय हिंद. अडली जी रुढी त्या माझ्या दात्याशी, माझ्या रयतेच्या राजाशी. नडली जी रुढी त्या माझ्या दात्याशी, माझ्या रयतेच्या राजाशी. ती रूढी जाळली भीमान शिवबाच्या पायथ्याशी. नडली जी रुढी त्या माझ्या दात्याशी, माझ्या रयतेच्या राजाशी.